घेऊन येतो. आई त्याचं कौतुक करते, बरं झालं घरामध्ये काकडी आणलीस. दुसऱ्या दिवशी तो मुलगा जातो बाजूच्या शेतामध्ये आणि मिरची चोरून घेऊन येतो आणि मग आई म्हणते बरं झालं तू मिरची आणलीस, घरामध्ये मिरची नव्हती. तिसऱ्या दिवशी तो मुलगा शेतात जातो, मळ्यात जातो आणि मळ्यातून कोथिंबीर घेऊन येतो. बरं झालं बाळा तू कोथिंबीर घेऊन आलास. पुन्हा जातो, भेंडी घेऊन येतो. बरं झालं बाळा तू भेंडी घेऊन आलास, घरात भाजी नव्हती. पण असे दिवस जात जातात. मुलगा चोरी करत जातो, चोरी करता करता दरोडे करतो आणि दरोडे घालता घालता एक दिवशी पोलिसांच्या तावडीत सापडतो. पोलीस कोठडीमध्ये गेल्यानंतर त्याची आई त्याला भेटायला जाते. आई त्याला भेटायला जाते, रागामध्ये त्याच्या 2 कानशिनीमध्ये वाजवते आणि त्यावेळेस तो त्या बाळाला म्हणते की हे तू काय केलंस. आणि त्यावेळेस तो मुलगा त्या आईला म्हणतो, आई आत्ताची तू कानाखाली मला आत्ता मारलीस ना, ती जर मला मी लहान असताना बाजूच्या शेतातून चोरून काहीतरी घेऊन येतो